राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या साप्ताहिकेतील लेखावरून चांगलंच राजकारण पेटलेलं आहे। शशिकांत शिंदेंनी लेखामध्ये राष्ट्रवादी विलीनीकरणासंदर्भामध्ये मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। शरद पवार आणि अजित पवारांमध्ये एकत्र येण्याबाबत ठरलेलं होतं। विलीनीकरणानंतर अजित पवार हेच राष्ट्रवादीची धुरा सांभाळणार होते असा मोठा दावा साप्ताहिकातील लेखामध्ये करण्यात आलाय। दरम्यान पवारांच्या राष्ट्रवादीच्या साप्ताहिकामध्ये शशिकांत शिंदेंनी केलेल्या दाव्यांना सुनील तटकरेंनी बगल दिलेली आहे। शिंदेंचा लेख गैरलागू असल्याचं सुनील तटकरेंनी म्हटलेलं आहे। त्यांनी लेखामध्ये केलेले आरोप चुकीचे आहेत। त्यांनी पुन्हा तसे आरोप केल्यास शशिकांत शिंदेंना उत्तर देणार असल्याचा इशारा तटकरेंनी दिलेला आहे। तर लेखामध्ये काय म्हटले पाहूया। अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला। अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या व खोट्या नाट्या षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे दादांनी वेगळा गट स्थापन केला। झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची यासाठी दादा 4-5 महिन्यांपासून कामाला लागले होते। मनपा झेडपी जाणीवपूर्वक युती घडवून आणली। अजितदादा हिरीहिरीने प्रचाराची आघाडी सांभाळत होते। 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाचा निर्णय पवारांच्या उपस्थितीत झाला होता। विलीनीकरणानंतर पक्षाची धुरा अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता। खुद्द शरद पवार आणि सर्व नेत्यांनी एकमतानं हा निर्णय घेतला होता। अजितदादांचे दोन्ही पक्ष एकत्र करण्याचं स्वप्न अपुरं राहिलं। दोन्ही पक्ष एकत्र आणणं ही सर्वांची जबाबदारी आहे। विलीनीकरण घडवून आणत पक्ष मजबूतीनं उभं करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल। शशिकांत शिंदेजींनी जो लेख लिहिला या संदर्भात आपण जे मला विचारलं ते मी त्यांचं वाक्य वाचून दाखवलं। त्या बाबतीतलं मी फिंगर आउट केलंय, अत्यंत चुकीचं आहे, गैरलागू आहे, अशा पैचं लिखाण त्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे। यापुढे जर काय ते अशा आरोपांच्यामुळे दादाने हा निर्णय घेतला असं जर काय बोलत राहतील तर योग्य पद्धतीने त्यांना उत्तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे देईल। आता विलीनीकरणाचा मुद्दा मी अनेक वेळा मांडलेला आहे की अजितदादा ही चर्चा करत होते। राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही नेता त्या चर्चेत नव्हता, त्यामुळं त्यांची चर्चा झाली नाही असा काय आमचा दावा नाही। आता सवाल काय की दादा गेल्यानंतर जी परिस्थिती बदललेली आहे। आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल, त्यांचं याबद्दल मत काय आहे ते बघावं लागेल। त्याशिवाय आता सुनेत्रा वहिनी आणि त्यांचं कुटुंबीय त्यांना जे वाटते ते आता ह्या पक्षामध्ये होईल। वरिष्ठ नेत्यांचा तो विषय आहे, पण जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे। आत्ता जेव्हा आम्ही मीटिंग होती तेव्हा जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते, तालुका अध्यक्ष, आणि जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे पण अध्यक्ष होते। आम्ही सगळेजण एकत्र आले आणि तोच निरोप आम्ही वहिनींना दिला आहे आणि आम्ही ते ठरवलेलं आहे। पुढं काय होईल आम्हाला माहीत नाही, पण जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणेच वाटचाल करणार।